असं ना पायात घालायचं, आपल्या पायात घालायचं, असं चालायचं. माऊलीला सांगा माफ कर, माफ कर. एक प्रदक्षिणा घालायच्या माऊलीच्या मंदिराची. हा, कोंडामधून ती कोण घेतलेलं होतं ना डोक्यावर, ते एवढी अग्नी पेटली होती, पर्यायच नव्हता की कशी विझणार. कृष्णाईने की ते रूप दाखवलं की मी अग्नीत चालणार. ती लहान मुलीचं रूप घेऊन ती फिरत असते. आईच्या गाभाऱ्यात आलो. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर चला, टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलाच असेल की हिंगलाई देवीचा आज गोंधळ आहे आणि फर्स्ट टाइम आम्ही गोंधळाला चाललो. मी आहे, अमन आहे, प्रथम आहे. तर चला, वर्सोव्याला आता 4:30 वाजलं आणि आम्ही वडाल्यामध्ये पोहोचलो अटल सेतूवरून डायरेक्ट. तर जाऊन बघूया काय मजा असतं तिथं आणि कसा गोंधळ असतं ते एक्सपिरियन्स करूया. फायनली आता आम्ही वर्सोव्याला पोचलो. आता गाडी पार्क केली आणि जाऊ एंट्री करू आणि जाऊ हिंगलाईचे मंदिरामध्ये आणि दर्शन करूया पहिला. आणि तिथं काय हालचाल आहे, कशी गर्दी आहे वगैरे ते सगळं बघूया आणि त्याच्यानंतर मस्त असा पूर्ण गोंधळाचा पण कव्हर करूया. चला, आता एंट्री केली आणि आतमध्ये जाऊ. आईच्या गोंधळाचा उत्सव आहे ना, तो रात्री 7:30 नंतरच चालू होतो बोलतं. तर पहिला जाऊन आपण दर्शन करूया. बरं, आता मंदिराजवळ पोचलो ऑलमोस्ट आम्ही. पहिला मी आहे ना कृष्णाईच्या घर आलो, ज्या आईंच्या अंगामध्ये हिंगलाई देवी येतं ना गोंधळाला. पण मी कृष्णाईचं दर्शन करून आलो, बट व्हिडिओ फोटो नव्हता अलाउड. वसईकरीन बाय आपल्या सोबत आहे, ती घेऊन जाते आता दर्शनाला. आता आम्ही कृष्णा आईच्या त्यांची पण आलो, दर्शन घेतला आईचा आणि फोटो व्हिडिओ अलाउड नाही तर बरा नाही घेतला फोटो व्हिडिओ. बट दर्शन करून नंतर मग मंदिरात दर्शन केला. आता वारी येईल, वारीची वाट बघतो, इथून वारी येईल. ही वारी कशी असते ते दाखवते तुम्हाला.
आता आरती वगैरे झाली आणि आम्ही पुढे आलो. आता तुम्ही यो बघू शकता इथं इंगलाई थांबलेली, म्हणजे छोट्या स्वरूपात आलेली. तेव्हा आम्ही पहिले इंगलाई देवीला आलतो ना, तेव्हा ते ब्लॉगमध्ये सविस्तर सांगलं आहे कसं काय ते स्टोरी वैभवनी. आता त्याच्याच घरी चालू ना आम्ही, आणि बघूया अजून कोणाला तरी विचारू कशी काय स्टोरी आहे अजून गोंधळाबद्दल. 2 वर्षानंतर गोंधळ असतं, म्हणजे 1 वर्ष गॅप आणि दुसरे वर्षी गोंधळ असा. वैभवची आई आहे आपल्यासोबत. आई आपल्याला थोडी इंगलाई देवीबद्दल माहिती देईल आणि या उत्सवाबद्दल पण माहिती देईल. काय ते हा उत्सव दरवर्षी नाही होत, 1 वर्ष गॅप करून दुसऱ्या वर्षी. ओके. आणि इंगलाई देवीबद्दल थोडासा सांगा. साऱ्यातल्या पहिली वारी निघते. 2 वारे असतात. 2 वारे असतात. तर पहिली वारी जी आहे ती पहिली वारी साऱ्यातला निघते आणि त्या वारीमध्ये कोणी बोललेलं असते की काही मी पाप केलं असेल, काही मी चुकलो असेल कुठल्या गोष्टीमध्ये, तर आई मला तू शिक्षा दे, शिक्षा मला शिक्षा कर, मला माफ नका करू, मला शिक्षा कर. तर मग शिक्षा काय करणार, तर मग अशा आता जेलमध्ये गेल्या तर आपल्याला काय शिक्षा अशीच असते. हे घालतात ना, बेड्या घालतात ना, त्या प्रकारे बेड्या बनवल्या. तर अशा ह्या बेड्या असतात. तर ह्या बेड्या पायात 8:30च्या वारीमध्ये, 8:30च्या पहिल्या वारीमध्ये घालून निघतात. हा. ओके. म्हणजे कितीतरी लोक हे घालून असतात, म्हणजे हा, खूप खूप लोक असतात. ओके. अशा असतात. हा, हे असं ना पायात घालायचं, आपल्या पायात घालायचं. असं पायात घालायचं. हा, पायात घालायच्या. हा. आणि आपण जेलचे कैदी झालो, कैदी असं चालायचं. माऊलीला सांगा माफ कर. असं चालायचं. अच्छा. एक प्रदक्षिणा घालायच्या माऊलीच्या मंदिराच्या. म्हणजे पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा. म्हणजे मला शिक्षा काय देणार, ते अशा तऱ्हेने हे बेड्या असतात ना, जसं जेलमध्ये बेड्या घालून देतात तसं. तर असं पण आहे की हे बेड्या घालल्यावर की परत मी करणार ना कुठली चूक नाही करणार. अजून काय आईबद्दल थोडंसं सांग, कृष्ण आईबद्दल. किंवा म्हणजे 20 वर्षापूर्वी असं घडलं की वाडी जेव्हा आली तेव्हा ती कोण घ्यायची अग्नीचं, कुठल्या दुसऱ्या वारीला. जी 11ची निघते ना, ती 11ची वारीला ती कोण घेऊन निघायची, अग्नीचं कोण घेऊन निघायचं. अग्नी कोण. तर प्रत्येक म्हणजे एक वर्ष असं झालं की 20 वर्षापूर्वी अग्नी अशी जलत अशी खूप जलत आली, खूप मोठी होत गेली. ती कुंडी वाढत गेली. कोंडामधून ती कोण घेतलेलं होतं ना डोक्यावर, ते एवढी अग्नी पेटली होती की काही पर्यायच नव्हता की कशी विझणार. काही गोमूत्र वगैरे मारतात, काही करतात, पण ती काय विझत नाही. इथपर्यंत अशी आली आणि आमच्या ह्याच्यातून अशी आली समोर. तर असे कपडे लावतात, ओले करून कपडे लावतात, ठेवतात इथे असे. म्हणजे अग्नी जास्त ती अशीच आहे ना. हा, गरम झालं ना ते अग्नीचं, तर अशी पेटली. तर मग तिने मग सांगितलं की एवढा प्रयत्न लोक माझ्यासाठी करतात. तर तिने सांगितलं आता बस, बाजूला केलं सगळ्यांना की तुम्ही सोडा. आणि तिने डोक्यावर असं घेतलं, हातात घेतलं, स्वतः हातात घेतलं. ते एवढं गरम होतं ते. गरम होतं ते हातात घेतलं.
कृष्णाईने हातात घेतले. हा माझा खरा अनुभव आहे तेव्हाचा. अच्छा, म्हणजे तुम्ही अनुभवलेला हा मी स्वतः बघितलेला आहे. 20 वर्षापूर्वी ही गोष्ट घडलेली का? पूर्ण एवढा तापलेला तो स्वतः आईने हातात घेतला, तरी पण त्यानं काय झालं नाही असं. आणि दुसरं म्हणजे की त्यावेळी देवलात जाते मंदिरात आता जाणार तेव्हा काही लोक म्हणजे खरं मानत नाही ना, खरं नाही वाटत. अच्छा. मग तिने ते हिंगलाईने म्हणजे कृष्णाईने की ते रूप दाखवलं की मी अग्नीत चालणार, मी अग्नी पेटव लोकांना हे म्हणजे माझं जे काय आहे सत्व ते मी दाखवणार समोर. अच्छा. आज लोक एवढी येतात, मला या इथे अंधश्रद्धा नाही करायची. हे अंधश्रद्धा नाही, ही खरं माझं सत्व आहे, साक्षात रूप आहे. मग ते अग्नीमध्ये तिने मग तेव्हा खरोखर पाय घातले. हिंगलाई बाल रूपात आलेली, त्याच्याबद्दल पण काही तुम्हाला माहित आहे का? माझे सासरे होते, ते सांगायचे की ती समुद्रातून ती आली आणि ती रडत बसली होती छोट्यामध्ये. ते 3 जे आमच्या गावातले जे नागरिक होते समुद्रात जायचे यायचे येत होते, ते समुद्रातून रात्री जाळी टाकतात, सकाळी जाऊन मग ते मच्छी काढतात. त्या वेळेला आली तेव्हा ती मुलगी रडत बसली होती. तेव्हा त्या मुलीला विचारतात की तू इथे का रडत बसली? मुलगी म्हणजे हिंगलाई. ती म्हणाली की माझं कोणी नाही, मी तुमच्या बरोबर येते. ते मग त्या लोकांनी तिला रडत होती म्हणून ती तिला गावात घेऊन, म्हणजे तिने सांगितलं की मला इथे तुम्ही घेऊन चला. आणि मग त्यानंतर मंदिर वगैरे मग ह्या गल्लीतूनच ती आली आणि पुढे ते एक जागा आहे तिथं थांबलेली, तिथे ती गायब झाली, थांबली, बसली. मग तिथून ती म्हणजे मला इथे बस आणि तिथे बसून हे लोक गेले. म्हणजे पाणी आणायला गेला कोणतरी आणि मग गायब झाले, असं अशी स्टोरी आहे इंग्लंड. नंतर मग तिने सांगितलं त्या तिघं जे भाऊ होते की मला तिथे मंदिर बांध. आणि मग तेव्हापासून मंदिर बांधला तिथे, आणि तेव्हापासून या गावात इंग्लंडची कृपा आहे पूर्ण वर्सोवे गावात. पण मला थोडक्यात म्हणजे ते मला माहिती होतं, पूर्वीचं जे मला एवढं परफेक्ट माहिती नाही, पण जेवढं माहिती होतं तेवढं मी असं सांगितलं. आणि 10 वर्षापूर्वी एवढी पब्लिक नव्हती जेवढी आता येते नाही. तेव्हा सोशल मीडिया वगैरे काय नव्हता, त्याच्यामुळे जास्ती लोकांना माहीत नव्हतं. बट आता पब्लिक एवढी येते, तुम्हाला कसं वाटतं म्हणजे इथं पब्लिक बघून? म्हणजे भक्तांची गर्दी होते पूर्ण. म्हणजे आईचं एवढं प्रेम आहे ना, आईचं एवढं सत्व आहे ना की ती इच्छा पूर्ण करते सर्वांची इच्छा पूर्ण करते. इच्छा म्हणजे करणार. अच्छा. अजून काय माहिती आहे? अजून म्हणजे काय आहे की खरोखर ती लहान मुलीचं रूप घेऊन ती फिरत असते आणि दिसते म्हणजे दिसणाऱ्याला दिसते रात्री, अशी पण आता पण दिसते. म्हणजे गावात माझे मिस्टर आहेत ना, तर ते जाली मारून आले, अंगोलवारी केली आणि ते बाहेरच झोपायचे. ते हातगारी असतात ना मच्छीची, त्याच्यावर लांब असते, त्याच्यावर झोपले होते तिकडे आणि झोपले आणि सर्वांना नाही दिसत, ज्याला दिसते त्याला दिसते. तर ते अशा तऱ्हेने त्या माझे मिस्टर तिथे झोपले होते बाहेर. पहिला लोक कसे बाहेर झोपायचे, बरोबर. मग त्याला झांजराचा आवाज यायला लागला. झांजरांचा म्हणजे पैजणांचा आवाज आला. पैजणांचा आवाज यायला पहिला थोडा बारीक, नंतर हळू वारत गेला. म्हणजे जशी ती जवळ यायला लागली तसा तो मोठा आवाज आला आणि तो ओळखलं त्याला माहिती होतं ना, कारण तो इथेच म्हणजे त्याचा जन्म ना की हिंगलाई आलेली आहे. आणि त्याने अशी म्हणजे तो असा घाबरला ना की त्या गाडीवरूनच पडला, खाली पडला आणि तसाच रस्त्यावर राहिला, असाच घेऊन राहिला, म्हणजे घाबरला ना. जेव्हा ती गेली तेव्हा हे झालं, तेव्हा मग आवाज कमी झाला आणि घरात धाव मारली. म्हणजे असं 2 अनुभव आलेत आईचा आपले तुमच्या घरात. धन्यवाद, आईने मस्त माहिती दिली, मस्त वाटला बोलून. चला.
रात्री 8:30 वाजता पहिली वारी निघते आणि रात्री 12 वाजता दुसरी. सगळ्यांच्या पिशव्या भरल्या नवऱ्या घ्यायच पर पिशवी भरली पिशवी समोसा पण आहे आईस्क्रीम पण आहे समोसा आईस्क्रीम सगळं. हे बघा असा प्रत्येक जण पायात घालून पण लावलाय. गावातनं चालत चालत पुढं आलो कृष्णाईचे इथंशी. आता आई तयार वगैरे होऊन निघल बाहेर. जय आई दर्शनासाठी चालली मंदिरामध्ये. जय जय जय. भाषा आहे ती विसरावची ना आगरी कोल्ही. आपली भाषा विसरायची नाही का वाच काय. आपली भाषा आपण वापरली पाहिजे आपण जपली पाहिजे. तर आताच्या जनरेशनला तू हेच सांग का आपली भाषा जपली पाहिजे ना. की आपण मराठी गाव मराठी आपली भाषा आपली संस्कृती आपणच जपणार नाही तर कोण जपल. तर चला आपणच सुरुवात करूया. मंडळी मी 2023 ला आलेलो. म्हणजे हा गोंधळ उत्सव 1 वर्ष आड करून असते. त्यामुळे आता 2023 ला झालेला आता डायरेक्ट 2025 ला आता थोडेच वेळा निघणार आहे. ती म्हणजे नवसाची वारी नाऱ्या बेऱ्याची वारी. नाऱ्या बेऱ्याची वारी म्हणजे ती पायामध्ये तार घालतात. ते समजलं. ती 8:30 ला निघते. ती आता 9 वाजता निघाल. 9 वाजता 8:30चा टायमिंग असते पण 9 वाजेपर्यंत निघते ती. आणि नंतरची मेन वारी 12ची वारी म्हणजे अग्निकुंडाची वारी. अग्निकुंडाची वारी. धन्यवाद. कालेरची भिवंडी. नमस्कार. मस्त वाटलं भेटून तुम्हाला. दर्शन झाला मस्त. आईचा आणि देवीचा पण झाला. कसा वाटतंय उत्सव कसा वाटतंय. हा मस्त आहे ना. मजा आहे जाम मजा येते. अजून 12 वाजेपर्यंत खूप आनंद आहे. बरोबर आईच्या गाभाऱ्यात आलो. हा आणि असंच बघत राहा प्रेम करत राहा माझ्यावर. हा येस. एक करून द्या.
जय मल्हार। जय हर हर भोलेनाथ महाराज की
सावकाश सावकाश. आता पहिली वारी मंदिराजवळ आली आणि भक्तांचा जल्लोष बघू शकता तुम्ही. वाव भाई, काय माहोल आहे, एक नंबर असा. पहिली वारी झाली आणि आता ही दुसरी वारी निघाली रात्री 12 वाजता. आणि बघू शकता भक्तांची अफाट गर्दी आणि सगळ्यांचा जल्लोष.
आता शैलेश दादा भेटले आपल्याला वर्सोवेला. मस्त कसं वाटलं जर एक खूप सुंदर सुंदर असा जल्लोष. मजा आली दादाला भेटू. मजा आली. आता डायरेक्ट पालखीला भेटू ना आम्ही भेटतच असतो. पालखीला पण भेटू बरं. चला चला जातो. मस्त असा जल्लोष केला आणि आता घरा निघलो. 12:30 वाजलं रात्रीचं. आणि ऋतिकनी पण खूप मदत केली आपल्याला. मजा आली. ऋतिकाला माझ्यासाठी आला खास तो अशी कंची मालवणीवरून. मालवणी जाऊ अर्धा तास तरी पण मोठी गोष्ट. 20 किलोमीटर आहे ना काही. चला मजा आली. चाललो आता घरा. मस्त मजा आली. सगळे एन्जॉय केला. गर्दी आणि सगळ्यांचा जल्लोष बघून मजा आली. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय. उद्याच्या ब्लॉग बाय.